page number 60, unit 3.2, the Song of the Songs. Slowly, gently, the exhausted musician laid his tanpura on the carpet. अगदी अलगद हळुवारपणे थकलेल्या त्या संगीतकाराने आपला तानपुरा खाली अंथरलेल्या गालिच्यावर ठेवला. The exquisite strains of राग दरबारी still vibrated within the hall. आणि त्या संगीतकाराने नुकत्याच गायलेल्या राग दरबारीच्या आल्हाददायक अप्रतिम अतिसुंदर अशा लहरींचा नाद अजूनही त्या दालनामध्ये घुमत होता. एम्पेरर अकबर looked up, his eyes lit with admiration. आणि अकबर बादशाने वर पाहिलं. त्यांचे डोळे कौतुकाच्या भावनेने उजळून निघाले होते. कौतुकाचे भाव त्यांच्या डोळ्यात तरळत होते आणि ते म्हणाले, वंडरफुल, ही सेड, सुपर्ब, आय लिसन टू यू एव्हरी डे बट आय कांट सीम टू हॅव इनफ. आणि अकबर बादशाह म्हणाले, सुंदर, अतिसुंदर, अतिउत्तम. पुढे ते म्हणाले, मी रोजच आपले गाणे ऐकतो, पण तरीही माझे समाधान होत नाही. तानसेन bowed in silent gratitude. तानसेनने अगदी शांतपणे, नम्रपणे, कृतज्ञतेने आपली मान खाली झुकवली. I think you have the most wonderful voice in the world, said अकबर. आणि अकबर बादशाह तानसेनला म्हणालेत की मला असं वाटतं की जगामध्ये सगळ्यात सुंदर आवाज आपला आहे असं मला वाटतं. But I don't, शहनशाह, said तानसेन with a smile. There is someone who sings far better than I do. परंतु बादशाह, शहनशाह, मला असं वाटत नाही असं तानसेन म्हणाला. आणि पुढे तो म्हणाला की अजून कुणीतरी असा आहे की जो माझ्यापेक्षा कैक पटीने, कितीतरी पटीने सुंदर गाणे गातो. Really? cried the disbelieving अकबर. खरंच? अगदी अविश्वसनीय अशा आवाजाने अकबर म्हणालेत. Then I must have him sing in my court. Can you arrange it? मग तर मी त्याला माझ्या दरबारात बोलून गायला सांगितलंच पाहिजे असे अकबर बादशाह म्हणालेत. तू याची व्यवस्था करू शकतोस का असं अकबर बादशाह तानसेनला म्हणालेत. तानसेन shook his head. I am afraid he will not come, sire. तानसेनने आपली मान नकारार्थी हरवली आणि ते म्हणालेत की महाराज, मला माफ करा, मला सांगायलाही भीती वाटते, परंतु ते येणार नाहीत. What? Not even if he hears that the emperor himself has summoned him? काय? बादशाने स्वतः आमंत्रण दिले आहे, बादशाने स्वतः बोलवणं पाठवलं आहे हे समजल्यावरही ते येणार नाहीत? नो, नॉट इवन देन. नाही, तरीही ते येणार नाहीत. दिस रिप्लाय वुड हॅव एनरेज्ड एनी अदर एम्पेरर. इतर कुठल्याही राजाला हे ऐकून राग आला असता की मी स्वतः बोलवल्यावर पण ती व्यक्ती येणार नाही. बट अकबर एम्पेरर वॉज डिफरंट. Very well, Ustadji, said Akbar, smiling into Tansen's half-scared eyes. आणि अकबर त्यावर म्हणाले की ठीक आहे उस्तादजी. तानसेनच्या किंचित घाबरलेल्या डोळ्यात पाहून हसत हसत अकबर म्हणालेत, इफ ही डझंट कम आय शॅल गो टू हिम माय सेल्फ. विल यू टेक मी टू हिम? जर ते येणार नसतील तर मी स्वतः त्यांच्याकडे जाईल. आपण मला त्यांच्याकडे घेऊन जाण्याची व्यवस्था कराल का किंवा घेऊन जाल का असं अकबरांनी तानसेनला विचारलं. येस सायर, प्रोव्हाइडेड यू डू नॉट कम ॲज द एम्पेरर ऑफ हिंदुस्तान. होय, मी तुम्हाला नेईल महाराज, परंतु आपण जर हिंदुस्तानचे बादशाह म्हणून येणार नसाल तरच मी तुम्हाला तिथं नेईल असं तानसेनांनी बादशाह अकबराला सांगितलं. देन बादशाह अकबर सेड, आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. मी संगीताचा एक सच्चा किंवा एक निस्सीम चाहता म्हणून येईल. नेक्स्ट पॅरेग्राफ. संत हरिदास वॉज द मॅन तानसेन हॅड स्पोकन ऑफ. आणि ज्या व्यक्तीबद्दल
तानसेन बोलत होते ती व्यक्ती होती संत हरिदास. He had been Tansen's music teacher and he lived the austere life of a hermit. संत हरिदास हे तानसेनचे संगीत शिक्षक होते आणि जंगलामध्ये एकांतवासात अगदी साध्या साधूप्रमाणे ते आपलं जीवन व्यतीत करत होते. When Tansen and the emperor reached his hut, he was busy with his daily chores. जेव्हा बादशाह अकबर आणि तानसेन त्यांच्या झोपडीपाशी पोचले, म्हणजेच संत हरिदासांच्या झोपडीजवळ पोचले, तेव्हा संत हरिदास हे आपल्या दैनंदिन कामामध्ये व्यस्त होते. When they asked him to sing, he smiled but said firmly, I am long past the age of singing. जेव्हा बादशाह अकबर आणि तानसेन यांनी संत हरिदास यांना गायला सांगितलं, त्यावेळेला स्मित हास्य करत परंतु ठामपणे ते म्हणाले, माझे गाण्याचे वय केव्हाच उलटून गेले आहे. इवन हिज फेवरेट प्युपिल कुड नॉट पर्सुएड हिम टू चेंज हिज माइंड. अगदी त्यांचा आवडता, त्यांचा प्रिय शिष्यसुद्धा त्यांचे मन गाण्यासाठी वळवू शकला नाही. त्यांचा प्रिय शिष्य म्हणजेच तानसेन. तानसेनसुद्धा हरिदासांना गीत गाण्यासाठी राजी करू शकला नाही. बट तानसेन न्यू हाऊ टू गेट अराउंड हिम. परंतु तानसेनला माहिती होतं की त्यांना कसं राजी करायचं, कसं तयार करायचं ते. ही ऑफर टू सिंग बिफोर हिज गुरु. आणि त्याने स्वतः त्या गुरुसमोर गीत गायची मागणी केली. म्हणजे संत हरिदासांसमोर तानसेनने स्वतः गीत गायचं ठरवलं. अँड ही मेड अ डेलिबरेट मिस्टेक. आणि तानसेनने जाणून बुजून मुद्दाम गाताना चूक केली आणि ती चूक ती पुन्हा पुन्हा करू लागला. डेलिबरेटली म्हणजे पुन्हा पुन्हा. दॅट्स नॉट द राईट नोट तानसेन, क्राईड हिज टीचर अमेज्ड. आणि ती चूक पुन्हा पुन्हा केल्यामुळे त्यांचे गुरु आश्चर्यचकित होऊन ओरडले, काय झालंय तुला, एकच चूक पुन्हा पुन्हा करतोय, तू बरोबर गात नाहीयेस. असं संत हरिदास म्हणाले, व्हॉट हॅपन टू यू, काय झालंय तुला. तानसेन डिड नॉट सीम टू अंडरस्टँड हिज टीचर अँड ही मेड द सेम मिस्टेक अगेन. तानसेनला आपले गुरु काय म्हणतायत हे समजलं नाही आणि पुन्हा त्याने ती चूक केली, म्हणजे मुद्दाम केलं. गुरु काय म्हणतात हे त्यांना कळत होतं, परंतु त्यांनी मुद्दाम ती चूक केली. Exasperated, Sant Haridas took the tanpura from Tansen's hands and sang the right note. आणि अगदी रागाने वैतागून संत हरिदासांनी तानसेनच्या हातातून तानपुरा घेतला आणि त्यांनी योग्य प्रकारे तो सूर गाऊन दाखवला. Then he went on to the next and the next. आणि त्यानंतर मात्र संत हरिदास हे पुढील गीतं गातच राहिलेत. पुढे पुढे ते स्वतःहून गायला लागलेत. The music spread across the forest like the first glimmer of dawn or the fragrance of jasmine. आणि सूर्याच्या पहिल्या किरणाप्रमाणे, पहाटेच्या पहिल्या किरणाप्रमाणे किंवा जाईच्या एखाद्या फुलाच्या सुगंधाप्रमाणे संत हरिदास यांनी गायलेलं ते संगीत संपूर्ण अरण्यामध्ये चहूकडे पसरलं. ते सूर सगळीकडे गुंजायला लागलेत, घुमायला लागलेत. बोथ Akbar and Tansen listened to him as if they were hypnotized, and the emperor realized that Tansen had spoken the truth. दोघंही बादशाह, शहनशाह, सम्राट अकबर आणि तानसेन दोघंही अशा पद्धतीने संत हरिदासांचं ते संगीत ऐकत होते जणू काही कोणी त्यांच्यावर मोहिनीच घातली. आणि तेव्हा अकबर बादशाहला कळालं, त्यांच्या लक्षात आलं की तानसेन जे काही सांगत होते ते अगदी सत्य होतं, बरोबर होतं. ही हॅड नॉट नोन दॅट म्युझिक कुड बी लाईक धिस. सम्राट अकबरांना, शहनशाह अकबरांना हे माहीतच नव्हतं की संगीत असं सुद्धा असू शकतं.
He had certainly never heard anything like it before. त्यांनी याच्यापूर्वी अशा पद्धतीचं संगीत कधीही ऐकलेलं नव्हतं. As they walked back, the emperor suddenly broke the silence to ask Tansen, "Why can't you sing like him, उस्तादजी?" आणि जेव्हा ते परत येत होते, परत येताना बादशाने शांततेचा भंग करत अचानक तानसेनला विचारलं, "उस्तादजी, आपण त्यांच्यासारखे का गाऊ शकत नाहीत?" तानसेन smiled and said, "Shahanshah, I sing at your command, the command of the Emperor of Hindustan." बादशाह, मी आपल्या आदेशावरून, मी आपल्या हुकुमावरून गातो. हिंदुस्तानच्या सम्राटाच्या, हिंदुस्तानच्या बादशाच्या हुकुमावरून मी गातो. बट गुरुजी सिंग्स फॉर वन हु इज मास्टर ऑफ इवन किंग्स. परंतु गुरुजी ज्यांच्यासाठी गातात ते राजांचे सुद्धा स्वामी आहेत. अँड दॅट इज गॉड. ते आहेत परमात्मा ईश्वर. हिज म्युझिक स्प्रिंग्स फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज सोल. त्यांचं जे काही संगीत आहे किंवा गाणं आहे ते त्यांच्या अंतरात्म्यातून येतं. फ्री अँड अनआस्क्ड फॉर. अगदी मुक्त आणि स्वच्छंदी उत्स्फूर्तपणे आलेलं. कुणीही त्यांना सांगत नाही, ते स्वतःहून गातात. हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिवाईन. मग असं असताना मी माझं गीत, माझं गाणं त्यांच्याप्रमाणे सुंदर, दैवी, अलौकिक आणि इतकं सुंदर असावं, इतकं छान असावं अशी अपेक्षा तरी कशी करणार? In this way, from this story, we learned that whatever we do from our soul, whatever we do with unasked for, that is divine. जे काही आपण आपल्या अंतरात्म्यापासून करतो, कुणी न सांगता आपण ते करतो, ते अगदी पवित्र असतं, दैवी असतं, सुंदर असतं. सो डोंट वेट फॉर एनीवन टू आस्क यू समथिंग. कुणी आपल्याला काही सांगेल याची वाट बघू नका. स्वतःच्या मनाने तयार व्हा. उत्स्फूर्तपणे कुठलीही गोष्ट करा, ती पवित्र आणि सुंदरच असेल. सो डोंट वेट फॉर द कमांड, डोंट वेट फॉर द ऑर्डर, अँड डोंट थिंक दॅट समवन विल कम अँड ऑर्डर यू, कमांड यू. कुणीतरी येईल, तुम्हाला आज्ञा देईल, तुम्हाला हुकूम देईल. कोणाच्याही हुकुमाची किंवा आज्ञेची वाट बघू नका. व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू, जे काही तुम्हाला करायचं आहे, डू फ्रॉम युअर सोल. तुमच्या अंतरात्म्यापासून करा. विच विल बी फ्री अँड अनआस्क्ड फॉर. जे काही असेल ते अतिशय मुक्त आणि स्वच्छंदी आणि उत्स्फूर्तपणे केलेलं असेल. अँड रिमेंबर इट व्हेरी वेल. आणि हे पक्क ध्यानात ठेवा, व्हॉट एव्हर यू विल डू इन दिस वे, तुम्ही अशा पद्धतीने जे काही कराल, दॅट विल बी ब्युटिफुल अँड डिवाईन. जे काही तुम्ही असं कराल ते सुंदर, दैवी आणि अलौकिक असेल, यात तिळमात्र शंका नाही.